हॅलो फ्रेंड्स, आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज ना मी बांगड्याचे कटलेट्स बनवणार आहे। तर त्यासाठी मी हे 3 बांगडे इथे बॉईल करायला पॅन मध्ये टाकलेत, त्यात थोडं मीठ टाकले अर्धा चमचा। तर आता मी झाकण देणार आहे, थोडं 5-10 मिनिटं बॉईल करणार आहे आणि डिबोन करणार आहे फिशला। तर आता आपण बघूया काय काय करायचं ते। आता आपण झाकण देऊन थोडं बॉईल करूया त्यांना, 5 मिनिटं बघूया किती होतात बॉईल। तर आता आपले बांगडे बॉईल झालेले आहेत, तर आता आपण त्यांना डिबोन करूया। तर आता आपण हे सगळे डिबोन केलेले आहेत फिश, हे बघा। हे एवढं निघालं मांस। आपण इथे 6-7 पाकळ्या लसूण घेतलाय, 1 इंच आलं घेतलंय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडी कोथिंबीर चिरून घेतले आणि अर्धा कांदा चिरून घेतलाय बारीक। तर आपण पहिले आलं, लसूण आणि मिरची यांचं वाटण करून घेणार आहोत, पेस्ट बनवायची आपल्याला। तर आता ना आपण काय करायचंय, आपण अर्धा कांदा कापून घेतलेला, थोडीशी कोथिंबीर कापून घेतले आणि हा बांगडा आहे ज्याचं डिबोन केलं आपण। तर आता आपण त्याच्यात ना ते पेस्ट जी बनवले, ही पेस्ट बनवली आपण, ती टाकून घेऊया। तर ही एक टेबलस्पून, मी ते 1.5 टेबलस्पून पेस्ट घेतले। इथे अर्धा टीस्पून हळद घेतली आपण, 1 टीस्पून आपण घरगुती मसाला आगरी मसाला घेतलाय, 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर घेतली, 1 टीस्पून आपण चाट मसाला घेतलाय, 1 टीस्पून घरगुती मसाला घेतलाय गरम मसाला, अर्धा टीस्पून मीठ घेतलंय आपण। आणि आता आपण हे मॅश करून घेऊया। इथे मी 2 चमचे लिंबूचा रस सुद्धा ऍड केलाय। तर आता या मिश्रणामध्ये ना एक ब्रेड आहे ना, तो मी घेतलाय, ब्रेड तोडून घेते। आता ब्रेड छान मळून झाल्यानंतर आपल्याला हवे त्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून कटलेटचा शेप द्या, हार्ट शेप द्या, तुम्हाला हवं त्या शेपला तुम्ही हे करू शकता, हवा तो शेप बनवू शकता। तर मी इथे असे लंब केलेत, थोडेसे लंब गोल, तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता। आता हे 2 ब्रेड आहेत ना, हे ते मी तोडून मिक्सी मध्ये टाकते आणि त्याचं मी ब्रेड क्रम्ब बनवणार आहे। ते टाकून घेऊया आपण। आणि ना इथे
1 टेबलस्पून मी कॉर्नफ्लोअर घेतलंय, त्यात थोडंसं पाणी टाकते. इथे मी ब्रेड क्रम्ब मध्ये थोडी मिरची पावडर, हळद आणि मीठ टाकलं. थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकलं पण चवीपुरतं. या स्लरीत बुडवूया आणि हे इथे टाकून देऊ. परत हे बुडवायचं ह्याच्यात. मीडियम हीटवर सर्व पॅटीस तेल सोडून छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. आपण इथे डीप फ्राय नाही करणार आहोत, शॅलो फ्रायच करणार आहोत. थोडं प्रोटीनचं हेल्दी ऑप्शन आपण बनवणार आहोत पॅटीसला, तर आपण जास्त तेल न वापरताच करणार आहोत. मीडियम हीटवर ठेवल्यामुळे काय होणार की ते आतमध्ये पण चांगले शिजणार आहेत. तर तुम्ही पण हे असे प्रोटीन रिच फिश पॅटीस बनवून एन्जॉय करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.